नवरात्र, नवरात्री आणि 10 दिवस असा हा सण आहे, उत्सव आहे। या उत्सवामध्ये लोक अतिशय भक्तिभावाने एकत्र येतात आणि नवरात्र साजरी करतात। यामध्ये आपण चर्चा केली पाहिजे की या सणाचं महत्त्व तरी काय आहे। तर या सणाचं महत्त्व दुर्गाची नवी रूपपूजा ही असते। ही आपली जी दुर्गा आहे, जी दुर्गा देवी आहे, हिची नवी रूपपूजा म्हणजे नवीन नवीन रूप ही तयार केली जातात। वेगवेगळ्या ठिकाणी तिची मूर्ती साकारली जाते आणि तिची पूजा केली जाते, म्हणून दुर्गाची नवी रूपपूजा असं आपण या ठिकाणी म्हणतो। ह्या दुर्गेच्या पूजा म्हणजे हे दुर्गेचे उत्सव हे 2 वेळा वर्षातून साजरे केले जातात। एक म्हणजे चैत्र नवरात्र, ज्याला आपण वसंत ऋतूमध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये असं म्हणू, आणि दुसरा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र, त्याला आपण शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये हे जनरली येतात। आता सध्या नवरात्र सुरू आहे आणि म्हणून मला वाटलं आपण ह्या नवरात्रीवर थोडंसं बोललं पाहिजे आणि म्हणून मी बोलत आहे। आता शारदीय नवरात्र जास्त प्रसिद्ध उत्सव आहे या 2 मध्ये व साजरा होणारा हा उत्सव आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। आता हा का साजरा केला जातो याचं उत्तम असं कारण आहे। तर दुर्गाच्या विजयासाठी हा साजरा केला जातो, म्हणजे आपली दुर्गा देवी, आपली पार्वती आई, आपली लक्ष्मी आई, ह्या दुर्गेच्या विजयासाठी हा सण साजरा केला जातो। या सणाच्या मागचा उद्देश असा की विजयाचा आनंद लुटायचा, म्हणजे सद्गुणांचा आनंद लुटायचा। सद्गुणाकडून आपण विजयाकडे जायचं, विजयाकडून आपण सद्गुण प्राप्त करून घ्यायचे आणि अंधारावर आपण विजय मिळवायचा। कारण जीवनामध्ये राक्षसी रूप हे अंधाराचे रूप असतं आणि ह्या राक्षसी रूपाचा शेवट आपल्या आईंनी केला, दुर्गानी केला, पार्वतीनी केला, आणि म्हणून दुर्गा जबरदस्त क्रोधी संतापी हे रूप आपल्याला दिसलं आणि म्हणून मग या रूपाचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी आपण नवरात्र साजरी करत असतो। महिषासूर राक्षसाचे देवांवर अन्याय चालू होते, म्हणजे महिषासूर हा देवांवर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय करत होता आणि ही गोष्ट वारंवार खूप वाढत होती आणि हे सगळे परमेश्वर, हे सगळे देव लोक कंटाळून गेलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या महिषासुराला मारणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि यासाठी सगळे आपले देव, सर्व आपले देव हे एकत्र आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला की आपण दुर्गा आई तयार केली पाहिजे। एक आपली सर्वांची एकत्र शक्ती आपण साठवली पाहिजे। बघा, या राक्षसाला मारण्यासाठी, या महिषासुराला मारण्यासाठी सर्व देवांना एकत्र यावं लागलं। लक्षात घ्या, वाईट गोष्टीचा पाडाव सहज होत नाही, त्याचा पाडाव करण्यासाठी बघा चांगल्या लोकांना एकत्र यावं लागतं। म्हणून कधीही जीवनामध्ये आपण वाईट गोष्ट करू नये असं या ठिकाणी आपल्याला जाणवतं आणि म्हणून सगळे देवलोक हे एकत्र आले, दुर्गा तयार झाली। दुर्गाने महिषासुराशी नवरात्री म्हणजे 9 रात्र युद्ध केलेलं आहे आणि तेही दिवस व रात्र हे युद्ध केलेलं आहे, म्हणजे दिवसाही केलेलं आहे, रात्री केलेलं आहे, म्हणजे त्या महिषासुराला मारण्यासाठी आपल्या आईंना
नवी रात्री म्हणजे ज्याला म्हणू आपण की 9 रात्र आणि ज्याला आपण म्हणू 9 दिवस हे युद्ध करावं लागलं. म्हणजे एखादा दुर्गुण कसा पराजित करायचा ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून आईंना 9 रात्री 9 दिवस त्याला मारण्यासाठी लागले आणि हे युद्ध होतं, जबरदस्त युद्ध हे झालं आणि 10व्या दिवशी त्याचा पराभव झाला. आता 10व्या दिवशी त्याचा पराभव झाला म्हणजे 10वा दिवस हा आपल्या आईंचा विजयादशमीचा मग तो दिवस आला आणि ज्याला आपण दसरा किंवा दशहरा असं म्हणतो. आता अशा ह्या नवरात्रीचा उत्तम एक संदेश आपल्याला घेता येतो की जीवनामध्ये अंधार जाऊन उजेड येवो. काम क्रोध लोभ मत्सर हे जे विषय आहे ज्याच्यासाठी माणूस हा रात्रंदिवस नुसता वाहून जातो आहे, एकमेकांचं वाईट पाहतो आहे, सत्य सोडून वागतो आहे, धर्म सोडून वागतो आहे, ह्या सगळ्या विषयांचा, ह्या सगळ्या काम क्रोध लोभांचा पाडाव व्हावा, हे आपल्यामधून निघून जावे असा संदेश या ठिकाणी हा नवरात्रीचा उत्सव आपल्याला देत असतो. परंतु अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसत नाही. वेगळ्याच प्रकारचा हा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या उत्सवामधून वेगळ्याच प्रकारचं काहीतरी एक फलित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजे जिथं काम क्रोध लोभ मद मोह मत्सर संशय दंभ चिंता कांता ह्या कमी व्हायला पाहिजे, तर हा उत्सव झाल्याच्या नंतर लोकांच्या ह्याच गोष्टी जास्त वाढलेल्या असतात, त्या कमी झालेल्या नसतात. वास्तविक संदेश असा आहे की ह्या कमी झालेल्या पाहिजे, पण ह्या कमी होत नाही, ह्या वाढलेल्या असतात. त्याच्यानंतर याच्यामधून असा एक संदेश आपल्याला घेता येतो की स्त्रीने एका महिषासुराचा वध केला, म्हणजे एका दुष्ट पुरुषाला मारलं एका सत्य स्त्रीने. आणि म्हणून अशा सत्य स्त्रीचा आपण गौरव का करू नये असा एक संदेश या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. दुर्गा लक्ष्मी व सरस्वतीचा हा विजय आहे, लक्ष्मीचा हा विजय आहे, पार्वतीचा हा विजय आहे, सर्व देवांचा हा विजय आहे असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. नंतर आपल्याला असं वाटतं की आपला जो आत्मा आहे म्हणजे आत्मशुद्धी ज्याला म्हणतो, म्हणजे सोल प्युरिफिकेशन हे आपलं झालं पाहिजे. कारण माणसाचा आत्मा हा डागाळलेला आहे. माणसाचा आत्मा शब्द हा खरं ईश्वरानं दिला, परंतु ह्या आत्म्याला माणसानं कुठेही नेलं आणि तो आत्मा अशुद्ध झालेला आहे. अशा ह्या अशुद्ध आत्म्याची शुद्धी झाली पाहिजे आणि त्यासाठी ही 9 दिवस साधना असते असं म्हणायला हरकत नाही. परंतु या साधनामधून आपण किती प्रमाणामध्ये घेत असतो आणि आपली आत्मशुद्धी किती प्रमाणामध्ये आपण करून घेत असतो हे फार महत्त्वाचं आहे. आता आत्मशुद्धी करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला करावी लागेल. ते परमेश्वर आपली आत्मशुद्धी करणार नाही. आपण ते मनावर घेतलं पाहिजे, आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे, आपण आचरण त्याप्रमाणे केलं पाहिजे. त्यावेळेला ते आत्मशुद्धी होईल. का आत्मशुद्धी देवाचं केलं म्हणून होऊन जाईल की देवाचं केलं मी आता म्हणजे माझं होऊन जाईल, झालं आता मी देवावर टाकलं म्हणजे देव मला ऑटोमॅटिक माझ्याकडनं करून घेईल, तर असं होणार नाही. आणि म्हणून मग हे 9 दिवस झाल्याच्या नंतर ही आत्मस्थिती आत्मशुद्धी लोकांमध्ये आपल्याला आलेली दिसत नाही. जप तप केले जातात. लक्षात, या पिरियडमध्ये आपण जप तप मोठ्या प्रमाणामध्ये करतो आणि हे जप तप करून आपल्याला शांती मिळेल का, आत्मशांती मिळेल का, किंवा आपल्याला मनशांती मिळेल का आपण बघतो. परंतु पुन्हा आपण त्या जपा तपाचं काय असेल महत्त्व ते विसरतो आणि पुन्हा आपण जैसे थे या स्थितीवर येतो. तर तसं न करता आपण खरोखर तसं आईप्रमाणे आपण वागलं पाहिजे. सत्याचा आपण पुरस्कार केला पाहिजे, सत्यासाठी आपण लढलं पाहिजे, ते आपण लढत नाही. सकारात्मकता हे आपली वाढली पाहिजे. मनातील राक्षसीपणा हा आपला वाढला पाहिजे. विचारांचा नाश हा आपण असा करू शकतो, वाईट विचारांचा नाश हा आपण अशा प्रकारे करू शकतो.
आणि आत्मिक उन्नती ही आपली या ठिकाणी होऊ शकते. म्हणून आत्मिक उन्नती होण्यासाठी सुद्धा आपल्याला या देवादिकांचे हे उत्सव महत्त्वाचे असतात. परंतु यामागचं लपलेलं खरं सत्य असं आहे की आत्मिक उन्नती आपली होते, हे विषय आपल्या मनातून जातात का आपण ह्या विषयांना परत आपल्या मनामध्ये घेऊन येतो. ज्याला म्हणतो आपण स्मशानभूमी वैराग्य, तेच एक वैराग्य माणसाचं हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. 9 दिवस हा स्मशान वैराग्यामध्ये जातो आणि मग 10व्या दिवशी आपला दसरा साजरा करतो आणि पुन्हा तेच ते म्हणजे ए रे माझ्या मागल्या असं माणसाचं होत असतं. आणि हे फार चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कृपया करून मला आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.